नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या विश्वासू चॅनलवर सत्याची शेती। आज एकच प्रश्न आहे जो प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात घोळतोय, कापसाचे भाव वाढतील का? शेतकरी मित्रांनो, कापूस पेरताना आपण फक्त बियाणं नाही टाकत, आपली आशा, आपलं भविष्य आणि कुटुंबाचं स्वप्न जमिनीत पेरतो। पण आज बाजारात गेल्यावर डोळ्यासमोर एकच चित्र दिसतं, कमी भाव, वाढलेला खर्च आणि असुरक्षित भविष्य। चला आज भावनांपेक्षा वास्तव समजून घेऊया। कापसाचे भाव वाढण्यावर मुख्यत्वे 5 गोष्टी परिणाम करतात। पहिला आहे जागतिक बाजार। अमेरिका, चीन, पाकिस्तान सारख्या देशात कापसाचे उत्पादन कमी झालं तर भारतात भाव वाढण्याची शक्यता असते। दुसरा आहे भारतातील उत्पादन। यंदा पाऊस, कीड, गुलाबी बोंडाळी यामुळे जर उत्पादन घटलं तर भाव वर जाऊ शकतात। तिसरा आहे सरकारी धोरण। MSP खरेदी झाली का, नाफेड, CCI सक्रिय आहे का, हे फार महत्त्वाचं आहे। चौथा आहे मिल्स आणि निर्यात। जर सूतगिरण्यांची मागणी वाढली आणि निर्यात सुरू राहिली तर भाव नक्कीच सुधारतात। पाचवा आहे शेतकऱ्यांची विक्री वेळ। सगळा कापूस एकाच वेळी बाजारात आला तर भाव पडतात। थोडा साठा, योग्य वेळ हा शहाणपणाचा निर्णय ठरतो। शेतकरी बांधवांनो, भाव वाढतील का नाही हे फक्त नशिबावर नाही, माहितीवर, योग्य निर्णयावर आणि संयमावर अवलंबून आहे। आज परिस्थिती कठीण आहे, पण अंधारानंतर उजेड असतोच। जर सरकारने योग्य हस्तक्षेप केला, जागतिक बाजाराने साथ दिली आणि आपण घाईघाईने विक्री टाळली तर कापसाचे भाव वाढण्याची शक्यता नक्कीच आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, घाबरू नका, माहिती घ्या आणि योग्य निर्णय घ्या। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।